महाराष्ट्र की राजनीति में एक बार फिर हलचल मच गई है क्योंकि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दोनों गुट शरद पवार और अजित पवार गुट के बीच संबंधित एकीकरण की चर्चा ने रफ्तार पकड़ ली है। माडा विधानसभा क्षेत्र से राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक अभिजीत पाटिल ने शनिवार को पंढरपुर में बड़ा बयान देते हुए संकेत दिए हैं कि युद्धजन्य राजनीतिक स्थिति अब खत्म हो रही है और दोनों पक्षों के बीच मेल मिलाप की प्रक्रिया जल्द ही शुरू हो सकती है। जर आपल्या पक्षात जयंत पाटील साहेब आमचे नेते आहेत, आम्ही त्यांच्यासमोर आमची भावना व्यक्त केली होती। सुप्रियाताई आहेत आणि साहेब आहेत, आम्ही जयंत पाटील साहेबांमार्फत ती भावना व्यक्त केली। ताईंशी काही जुजबी चर्चा झाली आणि सगळे आम्ही एकत्र गप्पा गोष्टी करताना अशाच बऱ्याच वेळा चर्चा झाल्यात आणि मग राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे आम्ही ज्या वेळेस कामाला गेलो त्यावेळेस त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला, सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका घेतली। दूध भेसळच्या बाबतीत त्यांनी जी पावलं उचलली, त्यानंतर त्यावर विशेष बैठक लावली, ते काम केलं। परत आम्हाला तोडणी वाहतूक कामगारांचा जे मुकदम फसवतात त्याच्याबाबत बैठक असेल, दादांनी ज्या वेळी आम्ही गेलो त्यावेळी आम्हाला पक्षपात न करता त्या ठिकाणी आमच्या कामाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्यामुळं आम्हाला सकारात्मक दृष्टी भावना दिसती आणि ती सकारात्मक भावना आम्ही आमच्या पक्षपातीवर मांडली की दादांकडनं सकारात्मक आहे असं आम्हाला जाणवतं, तर आपण पण सकारात्मक घेऊन पाऊल पुढे उचलावं अशी आमची विनंती आहे असं म्हणणं। नक्कीच आपण बघितलं असेल, देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्याच माध्यमातून आम्ही ऐकलं की साहेबांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटणार नाही असं विधान केलं, असं आम्ही न्यूजमधून ऐकलं। पण साहेबांनी जर ह्या पद्धतीनं भूमिका असेल तर नक्की आम्ही त्याबद्दल सकारात्मक आहोत। जो निर्णय साहेब घेतील तो आम्हाला अंतिम असेल आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले तर याच्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा कोणताही नसेल। सोलापूर जिल्ह्यातले 4 आमदार पवार साहेबांचे आहेत, 4 आमदारांनी सुद्धा खासदारांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केल्याची अशी चर्चा आहे की एकत्रीकरणासाठी सहभाग जास्त आहे किंवा तुमचा आग्रह जास्त आहे? नाही, आमचा सहभाग आमचा आग्रहापेक्षा दोन्ही पवार एकत्र येणं, दोन्ही राष्ट्रवादी एका विचाराची लोक आहेत ती एकत्र येणं आणि हातून संघटना पक्ष वाढून भविष्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी मजबूत होणं हा यातला महत्त्वाचा गाभा आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करत राहू। दुसरी गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद असेल, पंढरपूर नगरपालिका असेल, ह्या महायुतीतून लढणार का स्वतंत्रपणे लढणार? नाही, आम्ही आत्ता ही नगरपालिका आता निवडणूक 4 महिन्यात सरकारने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आदेश केलेत, त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी आम्ही आमच्या सर्व समविचारी सर्व आघाड्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी ही निवडणूक ताकदीनं लढणार आणि सगळ्याला सोबत घेऊन ह्या निवडणुकीमध्ये जे गेले 25-30 वर्ष झालं पंढरपूरचं जे सत्तांतर आहे ते करण्याचा योग ह्यावेळेस मला खात्री वाटते की लोक त्या ठिकाणी देतील आणि यातून ह्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही सत्ता अंतर करू आणि नवीन आघाडी त्या ठिकाणी येईल आणि ती आघाडी पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काम करेल। तुमच्यावर म्हणजे समाधान अवतडे असतील किंवा राजूकरे असतील हे असणार का? पक्ष म्हणून लढणार का? नाही, आमचे सहकारी साहेबांनी महायुती म्हणून निवडणूक स्थानिक स्वराज्य लढणार अशी घोषणा केली, काही ठिकाणी होऊ शकत नाही, पण शक्यतो आम्ही 90% महायुती म्हणून लढणार। सन्माननीय सदस्य राजाभाऊ खारे साहेब असतील आणि सन्माननीय सदस्य समाधानदादा अवतडे साहेब असतील, त्यांच्यातली जर त्या लोकांना म्हणजे राजाभाऊ खारे साहेबांना आम्ही तरी एकत्र लढू, परंतु अवतडे साहेबांच्या सहकाऱ्यांना जर तिथं त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर त्या सहकाऱ्यांच्यासाठी दादा देखील आमच्या आघाडीत सामील होतील आणि आघाडी म्हणून आम्ही लढू। आघाडीमध्ये सर्वांना एकत्र करून लढण्याची ही आघाडी असेल आणि आमचा एकच असेल यात की गेले 25-30 वर्ष झालं जे पंढरपूरला आवश्यक असणारा विकास आहे जो होणं होतं, परंतु आकडे आणि मजल्यान माड्या दाखवून त्या ठिकाणी आज आपण आपलं नाट्यगृह जे नामक्षेत्र ह्याचं जर आपण बघितलं 75 कोटी, अजून 15 कोटी 90 कोटीवर गेलं तरी पुरवठा आलेलं नाही। आणि दुसरी गोष्ट की त्याच्यात झालेला भ्रष्टाचार, जो ठेकेदार त्याच्यावर हे असलेलं आपली पंतप्रधान आवास योजना बंद पडलेली, त्याच्या मागची काय कारणं आहेत, अशी पंढरपूरच्या असंख्य कारणं आहेत ज्याच्यामुळं त्या ठिकाणी पंढरपूरची लोक आता परिवर्तनाच्या दिशेनं आहेत आणि परिवर्तन करतील आणि त्यासाठी सगळ्याला सोबत घेऊन परिवर्तनाची लढाई लढू।